अकोला शहरातील शिवणी परिसरात असलेल्या आयशर ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडलीय. गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग अधिक तीव्र असल्यामुळे नियंत्रण मिळवताना अडचणी निर्माण झाल्या. या दरम्यान अचानक झालेल्या एका स्फोटामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. या घटनेत अग्निशमन विभागाचे 4 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेच्या वेळी संबंधित शोरूम बंद होते, त्यामुळे आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही दाखल झाले असून पुढील चौकशी केली जात आहे. दरम्यान हे गोदाम ज्या ठिकाणी आहे त्या परिसरातच पेट्रोल पंप असल्याने काही काळ मोठी भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शिवनी एरिया में यहाँ पे एक आग हुई थी पेट्रोल बंक के बिल्कुल जगड़ एक स्टोरेज ग्राउंड में। यहाँ पे 2 घंटे से आग लगी, अभी पूरी कंट्रोल में आ चुकी है। यहाँ पे फायर ब्रिगेड आई थी, महानगर पालिका की, MIDC से और कोतवाली से भी आई थी यहाँ पे। और यहाँ पे पानी भरने का भी कार्यक्रम था, तो तीनों ने साथ में जब डाला तो फोर्स अच्छा हुआ और अब आग खूब कंट्रोल में आई है। यहाँ पे कोई सिविलियन इंजर्ड नहीं है और यहाँ पे कुछ फायर कर्मचारी, एक को थोड़ी सी इंजरी हुई थी, अब बिल्कुल स्टेबल है, दवाखाने में है। और हमने कंट्रोल करा सिचुएशन को, RCB बुलाए क्राउड कंट्रोल के लिए और ट्रैफिक के कर्मचारी भी आए थे यहाँ पे कंट्रोल के लिए। हमारे पुलिस स्टेशन के लोग भी आए थे यहाँ पे और अब फ्यूचर इन्स्पेक्शन और तपास में पता चलेगा कि एक्झॅक्ट इश्यू क्या था यहाँ पे। हे बघा, आम्हाला सकाळी अशी वर्दी आली की MIDCच्या एरिया बाहेर पेट्रोल पंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये आग लागली आहे. इथे पोहोचल्यावर आमच्या असं लक्षात आलं की बेसमेंटमध्ये बराचसा स्क्रॅप मटेरियल ठेवलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्याने पेट घेतलेली आहे. आम्ही दोन्ही साईडनी पाण्याचा मारा चालू केला आणि आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू केला. काही वेळानंतर आम्ही क्रेननी शटर तोडून आत पाणी मारण्याचा प्रयत्न केला, पण आत शटर तोडल्यावर असं लक्षात आलं की आतमध्ये ऑइलनी भरलेले बॅरल आहेत, ड्रम आहेत. ते ड्रमवर आम्ही पाणी मारतच होतो, इतक्यात सडनली 2-3 ब्लास्ट झाले. त्या ब्लास्टमध्ये महानगरपालिकेचे 2 कर्मचारी खूप सिरियसली इंजर्ड झाले आहेत. महानगरपालिकेचे 2 MIDCचे 2 कर्मचारी हे माइल्ड इंजर्ड झालेले आहेत. आणि आता आम्ही बऱ्यापैकी कूलिंग ऑपरेशन करून आग आटोक्यात आणलेली आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही आतमध्ये जाऊ आणि संपूर्ण पाहणी करू आणि सर्व कूलिंग करून खात्री करू की सर्व आग विझलेली आहे.